नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण सुरुवात करणार आहोत नॉमेनक्लेचरला. आज आपल्याला बघायचं आहे नॉमेनक्लेचर. तुम्हाला माहीत आहे दोन प्रकारचं नॉमेनक्लेचर असतं, एक कॉमन नेम सिस्टीम, एक IUPAC नेम सिस्टीम. आता कॉमन नेम सिस्टीम म्हणजे ट्रायबल नेम सिस्टीम याच्याबद्दलची माहिती घ्यायचं आहे. आणि आज आपल्याला ज्याच्याबद्दलची माहिती घ्यायचं आहे तो आहे कीटोन. कळलं का? आज आपल्याला कीटोनबद्दलची माहिती घ्यायचं आहे. कीटोनला कॉमन नाव कसं देतात त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला घ्यायची आहे. तर कीटोनला कसं नाव देतात ते या ठिकाणी आपण समजून घेऊयात. ओके, पहा. RCOO. आता मला सांगा तुम्ही, हा कीटोन आहे. कुठलाही कंपाऊंड ओळखायचं असेल तर त्याच्यामधला फंक्शनल ग्रुप आपल्याला माहीत पाहिजे. आता कीटोन कसा ओळखणार? अरे कीटोनमध्ये कोणता ग्रुप असतो? COO. हो का? हा तुमचा ग्रुप आहे. दिस इज द फंक्शनल ग्रुप ऑफ द कीटोन. ह्याला कीटो ग्रुप म्हणतात किंवा ऑक्झो ग्रुप म्हणतात, ज्याच्यामध्ये COO ग्रुप आहे असा कंपाऊंड. आणि दोन्ही बाजूला R पाहिजे. याच्या दोन्ही बाजूला R पाहिजे, ही एक महत्वाची अट आहे. समजलं का? लक्षात घ्या तुम्ही कधी पण. आणि हा जो तुमचा COO ग्रुप आहे याला आपण कीटोन म्हणतो. आणि याच्यामधला जो ऑक्सिजन आहे याचं नाव आहे कार्बोनिल ऑक्सिजन. कुठलं ऑक्सिजन? कार्बोनिल ऑक्सिजन. आणि याच्यामधला जो कार्बन आहे, कार्बन, दिस इज कॉल्ड एज द कार्बोनिल कार्बन. कार्बोनिल कार्बन हे बी आपण व्यवस्थित लक्षात घ्या. ओके, सर्वात अगोदर आपल्याला कीटोन ओळखता आलं पाहिजे. अरे कीटोन म्हणजे नेमकं कोण? ज्याच्यामध्ये COO आहे अशा प्रकारचा कंपाऊंड म्हणजे कीटोन. कीटोनमध्ये असलेलं फंक्शनल ग्रुप कुठलं असतं? COO. कळलं का? आता त्याच्यामध्ये फरक, दोन्ही बाजूला R पाहिजे, हे नीट लक्षात घ्यायचं. नुसतं COO असेल परंतु दोन्ही बाजूला R नसतील तर तो कीटोन असत नाहीये, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. आता बघा, आता COO आहे आणि हा जो कार्बन आहे याचं नाव आहे कार्बोनिल कार्बन. हा कार्बोनिल ग्रुप आहे. हा कार्बन कार्बोनिल कार्बन. आणि या कार्बोनिल कार्बनला दोन R जोडले पाहिजेत, दोन R असले पाहिजेत, दोन अल्किल ग्रुप असले पाहिजेत. अशा प्रकारचा कंपाऊंड म्हणजेच आपला कीटोन आहे. म्हणजे पहिल्यांदा कीटोन ओळखता येणं महत्वाचं आहे. कीटोन ओळखलो की संपलं. आता कीटोनला कसं नाव देतात, कीटोनला कॉमन नाव कसं देतात त्याच्याबद्दलची माहिती थोडक्यात या ठिकाणी आपण घेण्याचा प्रयत्न करूयात. एक एक उदाहरण सांगतो, ऐका. समजा RCOO. आता कीटोन आहे. या कीटोनला नाव लिहायचं आहे. आता ह्या कीटोनला नाव लिहायचं कसलं? कॉमन. मग कॉमन नाव लिहित असताना काय करायचं? हो का? हा तुमचा कोण आहे? COO. याच्या दोन्ही बाजूला बघा, हा COO आहे. COOच्या डाव्या बाजूला बघा, COOच्या उजव्या बाजूला बघा. म्हणजे ह्या ठिकाणी याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला आपल्याला बघायचं आहे की कोणता अल्किल ग्रुप जोडलेला आहे. समजा जर हे दोन्ही सारखे असतील तर मग लिहा डाय. कळलं का? म्हणजे COO याच्या दोन्ही बाजूला बघा, इकडचा R बघा, इकडचा R बघा, दोन्ही R जर सेम असतील तर डाय लिहा. मग त्याचं नाव लिहा आरचं, दोघाचं एकाचं नाव लिहायचं. समजा अल्किल नाव आहे त्याचं, डाय अल्किल. आणि शेवटी वापरायचं कीटोन शब्द, डाय अल्किल कीटोन असं त्याचं नाव आहे. संपलं. कळलं का नाही? कळलं? समजलं का नाही समजलं? बघा, म्हणजे या ठिकाणी आपल्याला कीटोनला जर कॉमन नाव द्यायचं असेल तर ह्या कीटोनला कॉमन नाव कसं द्यायचं आहे? त्या कीटोनमध्ये COO आहे, त्याच्या डावीकडे बघा, त्याच्या उजवीकडे बघा. आणि दोन्ही बाजूला जर सारखे ग्रुप असतील तर डाय प्रिफिक्स लिहा पहिल्यांदा. मग त्या अल्किल ग्रुपचं नाव लिहा आणि शेवटी लिहा कीटोन. कळलं का? दोन सारखे अल्किल ग्रुप असतील तर पहिल्यांदा डाय लिहा, नंतर त्या ठिकाणी जोडलेल्या अल्किल ग्रुपचं नाव लिहा आणि मग शेवटी शब्द वापरा कीटोन. डाय प्लस अल्किल प्लस कीटोन, नाव झालं डाय अल्किल कीटोन. अशा प्रकारचं नाव त्या कंपाऊंडचं तयार होईल. फार सोपं आहे. आणि समजा वेगळे असतील तर काय करायचं? सारखे असतील तर काय करायचं? असं. वेगळे असतील तर कसं करायचं सांगतो, ऐका व्यवस्थित. समजा कोण आहे? R आहे. कोण आहे? COO आहे. कोण आहे? R डॅश आहे. नीट ऐका बरं का, तुमच्या समोर दोन्ही बी कन्सेप्ट आहेत.
व्यवस्थितपणे आपण लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. प्रत्येक गोष्ट आपण व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. आता इकडे बघा आर आहे, इकडे आर डॅश आहे. आर डॅश म्हणजे वेगळं समजायचं. आता हे दोन्ही कसे आहेत? हे दोन्ही कसे आहेत? डिफरंट आहेत. आणि जर डिफरंट असतील तर काय करायचं? लिहित असताना डाय प्रिफिक्स वापरायचं नाहीये. जर दोन सारखे अल्किल ग्रुप असतील तरच डाय वापरा. अल्किल ग्रुप जर सारखे नसतील तर त्यांचा क्रम अल्फाबेटिकली लिहायचं. मग आता बघायचं ह्या दोघांपैकी अल्फाबेटिकली आधी कुठलं येते त्याचं नाव लिहायचं. समजा अल्किल लिहिलं आपण, इथे उदाहरण घेतलं बघू आपण. समजा ह्याचं नाव काय? अल्किल. कळलं का? मग जे अल्फाबेटिकली आधी त्याचं आधी नाव लिहा, जे अल्फाबेटिकली नंतर त्याचं नाव नंतर लिहा. अल्किल, अल्किल डॅश आणि शेवटी कीटोन. अल्किल, अल्किल, कीटोन असंच आपण लिहू. हे तर दोन्ही, हे आर डॅश वेगळा बरं का. हां, वाटल्यास मी आपल्याला कळण्यासाठी लिहितो अल्किल, अल्किल डॅश कीटोन. हे कळण्यासाठी बरं का आपल्याला उगं कळावं म्हणून. आणि ह्या दोघांचा क्रम ठरवायचा कसं? अल्फाबेटिकली. आता अल्फाबेटिकली म्हणजे कसं? उदाहरणं घेऊन सांगतो. कळलं? अल्फाबेटिकली कसं? उदाहरणं घेऊन सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. समजलं? म्हणजे आपल्यासमोर दोन गोष्टी महत्त्वाच्या. कीटोनला जर कॉमन नाव द्यायचं असेल तर COOच्या दोन्ही बाजूला बघावं. दोन्ही बाजूला जर सारखे ग्रुप असतील तर पहिल्यांदा डाय लिहावं, मग त्या अल्किल ग्रुपचं नाव लिहावं आणि सगळ्या शेवटी म्हणावं कीटोन. डाय अल्किल कीटोन, डाय अल्किल कीटोन असं नाव द्यायचं. आणि समजा हे दोन्ही अल्किल ग्रुप जर वेगळे असतील तर डाय घ्यायचं नाही. पहिल्यांदा त्या दोघांपैकी अल्फाबेटिकली मुळाक्षराप्रमाणे ABCD प्रमाणे ज्याचा क्रमांक अगोदर त्याचं नाव अगोदर लिहायचं. मग अल्किल बरं का. त्याच्यासमोर जो नंतर येतो त्याचं नाव लिहायचं अल्किल. म्हणजे अल्किल पुन्हा अल्किल आणि शेवटी कीटोन. अल्किल, अल्किल, कीटोन, अल्किल, अल्किल, कीटोन अशा प्रकारचं नाव त्या कंपाऊंडला लिहायचं आहे. म्हणजे कीटोनमध्ये सारखे असतील तर डाय वापरा, सारखे नसतील तर त्यांचा क्रम अल्फाबेटिकली घ्या. जो अल्फाबेटिकली अगोदर येतो त्याचं नाव अगोदर लिहायचं. बस त्यालाच म्हणायचं अल्फाबेटिकली अगोदर येणारा अगोदर लिहावा. उदाहरणं घेतो म्हणजे कळतंय. हे जनरल सांगितलं, एक्झाम्पल घेत घेत आपण बघूयात म्हणजे हा सगळा कन्सेप्ट तुम्हा सर्वांच्या लक्षात येईल. पहा, आता पहिले एक्झाम्पल बघा. एक एक उदाहरण तुमच्या समोर सांगतो. प्रत्येक उदाहरण व्यवस्थित समजून घ्या म्हणजे आपल्याला समजेल. ओके. पहिल्यांदा हे C डबल बॉन्ड आहे, ह्याला आपण काय करू? गोल करू. हे C डबल बॉन्डला गोल करू. हे असं काय गरज नाही आपल्याला. ठीक आहे, असं काय करायची गरज नाही. वाटल्यास मी पुसतो. पहा, C डबल बॉन्ड O C. आता कळतंय ना आपल्याला, सांगायची गरज नाही. आता बघायचं हे कार्बन आहे, हे C डबल बॉन्ड O. ह्याच्या डावीकडे बघा, ह्याच्या उजवीकडे बघा. हा जो C डबल बॉन्ड O आहे ह्याच्या डावीकडे बघा, ह्याच्या उजवीकडे बघा. डावीकडे बघावे, उजवीकडे बघावे आणि दोन्ही ग्रुप जर सेम असतील तर डाय घ्यावे. कळलं का नाही कळलं? डावीकडे पाहावे, उजवीकडे पाहावे, दोन्ही ग्रुप जर सारखे असतील तर डाय हे प्रिफिक्स घ्यावे. मग आता दोन्ही सेम आहेत का? CS3, इथे बी CS3 आहे का? सेम आहेत का? आहेत. म्हणून लिहा डाय. हे लिहिलं आपण डाय. डाय का लिहिलं कळलं का बघा. ठीक आहे. त्यानंतर CS3 आहे. आता CS3चं नाव काय हे तुम्हाला माहीत पाहिजे. आणि तुम्हाला मी ह्याच्या आधी पण सांगितलेलं आहे, पुन्हा सांगतो की अल्किल ग्रुपला नाव द्यायची एक पद्धत आहे. त्याची सविस्तर माहिती एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्या व्हिडिओचं नाव आहे अल्किल ग्रुप्स बाय षडाक्षरी सर. अल्किल ग्रुप्स बाय षडाक्षरी सर. अल्किल ग्रुप्स बाय षडाक्षरी सर. त्याच्यामध्ये सविस्तर माहिती आहे बघा. तरी पण सांगतो. आणि अल्किल ग्रुपला नाव देण्यासाठी काही वर्ड रूट माहीत पाहिजे आपल्याला. काय वर्ड रूट? वर्ड रूट जर माहीत नसेल तर नाव लिहिता येत नाही. मग आता कुठला वर्ड आहे? वर्ड रूट कुठला? मिथ 1 कार्बन असेल तर, इथ 2 कार्बन असेल तर, प्रोप 3 कार्बन असेल तर, ब्यूट 4 कार्बन असतील तर, पेंट 5 कार्बन असतील तर, हेक्स 6 कार्बन असतील तर, हेप्ट 7 कार्बन असतील तर, ऑक्ट 8 कार्बन असतील तर, याप्रमाणे मिथ, इथ, प्रोप, ब्यूट, पेंट, हेक्स, हेप्ट, ऑक्ट, नोन, डेक्का, अनडेक्क, डोडेक्क, ट्रायडेक्क, टेट्राडेक्क, पेंटाडेक्क, हेक्साडेक्क ही सगळीची नाव आहेत.
कळलं का? ही जी सगळी नावं आहेत हे प्रत्येक नाव आपण लक्षात घेतलं पाहिजे. कार्बनची संख्या 1 मिथ, कार्बनची संख्या 2 इथ, कार्बनची संख्या 3 प्रोप, कार्बनची संख्या 4 ब्यूट, कार्बनची संख्या 5 पेंट, कार्बनची संख्या 6 हेक्झ. याप्रमाणे आपल्याला प्रत्येक नाव वापरता येतं. पहा आता CH3 आहे, ह्याचं नाव तयार करू आपण. काय नाव येईल याचं? आता कार्बन 1 आहे, 1 कार्बनचा वर्ड रूट मिथ आणि ह्याच्या समोर लिहायचं सफिक्स. सफिक्स कुठले लिहायचं असते? वायल. नाव झालं मिथिल. संपलं नाव. कार्बनची संख्या बघा, कार्बनच्या संख्येनुसार वर्ड रूट लिहा, समोर लिहा वायल. नाव झालं मिथिल. आणि म्हणून हे बी मिथिल आहे, हे बी मिथिल आहे, म्हणून लिहायचं मिथिल. आणि शेवटी शब्द वापरायचं कीटोन. म्हणा कीटोन. म्हणजे या कंपाऊंडचं काय नाव तयार होईल? डाय मिथिल कीटोन. डावीकडे पाहावे, उजवीकडे पाहावे, दोन्हीकडे जर सारखे ग्रुप असतील तर डाय प्रिफिक्स घ्यावे, त्याच्यासमोर अल्किल ग्रुपचं नाव लिहावं आणि सगळ्यात शेवटी म्हणावं कीटोन. नाव संपल घेऊ. आता आणखीन काही उदाहरणं घेऊ आणि प्रत्येकाचं नाव सांगायचा प्रयत्न आपण करू. पहा दुसरे एक्झाम्पल. CH3 CH2 C डबल बॉन्ड O CH2 CH3. चला आता ह्याच्यामध्ये मी तोच नियम वापरा. डावीकडे पाहावे, उजवीकडे पाहावे, दोन्हीकडे सारखा ग्रुप असतील तर डा हे प्रिफिक्स वापरावे, आहे की नाही? मग आता बघा इकडे कुठला आहे? हां CH2 CH3. इकडे बघा CH2 CH3. दोन्ही सेम आहेत म्हणजे डाय घ्यायचं. हे लिहिलं आपण डाय. आता ह्याचं नाव माहीत पाहिजे तुम्हाला. CH3 CH2 जे आहे ना ह्याचं नाव माहीत पाहिजे आणि ह्याचं नाव काय आहे ते मी सांगतो. बघा कसं तयार होते. CH3 CH2 मोजा कार्बन 1 2, 2 कार्बनचा वर्ड रूट इथ, आहे का? पुढे लिहा सफिक्स वायल. नाव झालं इथिल, आहे की नाही? नाव इथिल. आणि तुम्हाला अल्किल ग्रुपचं नाव माहीत असेल तर मग लगेच कळलं, लई सांगायची गरज नाही. ओके बघा मग ह्याच्यात पुढे काय? इथिल. आणि सगळ्यात शेवटी काय म्हणायचं? कीटोन. नाव झालं डाय इथिल कीटोन. ओके बघा आता नेक्स्ट बघा. CH3 CH2 CH2 C डबल बॉन्ड O CH2 CH2 CH3, आहे का? बघा C डबल बॉन्ड O आहे. डावीकडे बघावे, उजवीकडे बघावे, दोन्हीकडे सारखा आहे का बघा. हो का? CH2 CH2 CH3. इकडं CH2 CH2 CH3. दोन्हीकडे सेम आहे का? आहे. तुम्हाला माहित आहे जर 2 सारखे ग्रुप असतील तर काय घ्यायचं? डाय घ्यायचं. डाय. मग लिहिलं आपण डाय. हो का? हे डाय झालं. चला बघा ह्याचं नाव बघा. मी लिहितो राईट 1 2 3. 3 म्हणजे प्रोप. सफिक्स लिहायचं वायल प्रोपील. पण ह्याच्या आधी काय करा? स्ट्रेट चेन आहे आणि प्रायमरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री आहे. हा कार्बन एकाला जोडला, हा प्रायमरी कार्बन. बघा जो कार्बन C डबल बॉन्ड ओला जोडलाय त्या कार्बनचा विचार करा फक्त. जो कार्बन C डबल बॉन्ड ओला जोडलाय त्या कार्बनचा विचार करा, आहे की नाही? हा कार्बन जोडला एकाला म्हणजे प्रायमरी आहे आणि त्याची व्हॅलेन्सी फ्री आहे. म्हणून काय घ्यायचं? N. ह्याच्या आधी वाटल्या घेतो मी काय? N प्रोपील. डाय N प्रोपील. आणि सगळ्या शेवटी शब्द वापरायचं कीटोन. डाय N प्रोपील कीटोन असं नाव त्या ठिकाणी तयार होते. एक लक्षात घ्या, तुम्हाला जर अल्किल ग्रुपची नावं ऑलरेडी माहीत असतील तर काय टेन्शन नाही. ज्यांना अल्किल ग्रुपचं नावच माहीत नाही त्यांना लई सांगावं लागतंय आणि डायरेक्ट बघलं कीटोन्स, हे की नाही? काहीच बघितलं नाही व्हिडिओ, डायरेक्ट कीटोन बघलाले, मग कळत नाही ना. पण त्यांना बी कळावं म्हणून थोडक्यात सांगायला मी. समजते ना? ओके. CH3 CH CH3 C डबल बॉन्ड O CH CH3 आणि CH3. नीट बघा बरं का, दिसते का बोलवलं मी? हां दिसलो आले. व्हेरी गुड. चला आता हे स्ट्रक्चर तुमच्यासमोर मी लिहिलं. मग आता बघा ह्या C डबल बॉन्ड ओच्या इकडे बघा, डावीकडे बघावे, उजवीकडे बघावे. जर दोन्हीकडे बी सारखा ग्रुप असेल तर डाय हे प्रिफिक्स घ्यावे. लिहा हो का? डाय लिहिलं. संपलं. कळलं का नाही कळलं? आता ह्याचं नाव काय हे लक्षात घ्यावं लागेल ना आपल्याला, है ना? आता हा जो ग्रुप आहे ह्याचं नाव काय बाबा? मग आता बघायचं पहिल्यांदा मग कारण 1 2 3. 3 म्हणजे प्रोप. हां समोर काय लिहायचं? सफिक्स काय? वायल. हो का? वायल प्रोपी. आणि तुम्हाला माहित आहे कार्बनची संख्या जर 3 किंवा 3 पेक्षा जास्त असेल तर त्या ठिकाणी प्रिफिक्स बी लिहावं लागते. प्रिफिक्स नावाच्या अगोदर एक शब्द लिहावा लागते.
तुम्हाला माहित आहे आता C डबल बॉन्ड ओला कार्बन हे जोडले बघा, हे बघायचं, ह्या कार्बनचा विचार करा, हे जोडले दोघाला 1 2 म्हणजे हा कार्बन सेकंडरी आहे आणि सेकंडरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री आहे. तुम्हाला माहित आहे सेकंडरी कार्बनची व्हॅलेन्सी जर फ्री असेल आणि त्याच्या दोन्ही बाजूला इकडं आणि इकडं सारखे ग्रुप असतील तर त्याचं नाव आहे आयसोप्रोपिल, डाय आयसोप्रोपिल आणि शेवटी म्हणा कीटोन. झालं. ह्याच प्रकारे प्रत्येक नाव लिहायचं. जसं नाव या ठिकाणी मी लिहितोय या ठिकाणी एक अडचण आपल्या समोर आहे की बाबा अल्किल ग्रुपचं नावच आपल्याला माहित नाही, त्याच्यामुळे अडचण येऊन आहे. ते माहीत असेल तर मग डायरेक्ट फटाफट उदाहरणं घेऊ शकतो आपण, पण तरी बी तुम्हाला कळावं मग थोडक्यात सांगायला नाही. चला नेक्स्ट 5वं बघा, CH3 CH CH2 CH3 C डबल बॉन्ड O CH CH2 सॉरी CH2 CH3. ठीक आहे. आता हे एक्झाम्पल आपल्या समोर लिहिले. आपला नियम तोच आहे. C डबल बॉन्ड ओच्या डावीकडे बघावे आणि उजवीकडे बघावे. दोन्ही सेम आहेत का? आहेत ना. CH CH3 CH2 CH3 CH CH3 CH2 CH3 दोन्ही सेम आहेत. बघितल्या कळतंय. आणि मग हे दोन्ही ग्रुप सेम आहेत म्हणजे काय येणार? डाय. लिहिलं. आता महत्वाचा प्रॉब्लेम कुठं आहे बाबांनो, त्या अल्किल ग्रुपचं नाव काय हे आपल्याला माहित नाही, मग ते माहिती करून घेऊ आपण. आता करला तयार करू आपण. CH3 आता बघा आपण 1 2 3 4 कार्बनचा वर्ड रूट ब्यूट, सफिक्स कुठलं घ्यायचं? YL, ब्युटील नाव झालं. परंतु या ठिकाणी आपण काय घ्यायचं आहे? प्रिफिक्स घ्यायचा आहे. तुम्हाला माहित आहे का व्हॅलेन्सी फ्री आहे. हा कार्बन 1 दोघाला जोडला आहे. सेकंडरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री आहे, परंतु या कार्बनच्या दोन्ही बाजूला कार्बन समान नाही. इकडे 1 आहे, इकडे 2 आहे. तुम्हाला माहित आहे सेकंडरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री असेल आणि त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या कार्बनची संख्या समान नसेल तर काय घ्यायचं असते? सेकंडरी. म्हणून सेकंडरी घ्यायचं. म्हणून नाव झालं सेकंडरी ब्युटील. झालं मग डाय सेकंडरी ब्युटील कीटोन. कळलं का? कीटोन. ओके. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कंपाऊंडचं नाव लिहिता येतं. अतिशय सोपे एक्झाम्पल्स आहेत, फक्त तुमचं तुम्ही लक्षात घ्या. ओके. अजून बघा, हे आहे रिंग, हे C डबल बॉन्ड O, परत इकडे जी रिंग आहे, 2 रिंग झाल्या. ही रिंग कुठली? फिनिल म्हणायला, ह्याचं नाव माहीत पाहिजे. फिनिल. हे काय? फिनिल. दोन्ही काय आहेत? फिनिल. दोन्ही सेम आहेत का? आहेत. डावीकडे बघावे, उजवीकडे बघावे. डावीकडे बघावे, उजवीकडे बघावे. दोन्ही ग्रुप सारखे असतील तर डाय हे प्रिफिक्स घ्यावे. म्हणून आधी लिहिलो डाय. मग त्या अल्किल ग्रुपचं नाव लिहावं. काय नाव आहे ह्याचं? फिनिल. म्हणून लिहिलो फिनिल, डाय फिनिल. आणि सगळ्या शेवटी काय लिहावं? कीटोन लिहा. आणि मग लिहिलो आपण कीटोन, नाव झालं डाय फिनिल कीटोन. अशा प्रकारे ह्या कंपाऊंडचं कॉमन नाव तयार झालं. अरे कळलं का नाही? कळालं. सोपं आहे, फक्त व्यवस्थित समजून घ्या. अतिशय सोप्या गोष्टी आहेत. प्रत्येक कन्सेप्ट तुम्हाला कळण्यासारखा आहे. प्रत्येक एक्झाम्पल, प्रत्येक उदाहरण तुमचं तुम्ही त्या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. या ठिकाणी फक्त एकच अडचण आपल्या समोर आहे की आपल्याला अल्किल ग्रुपचं नाव माहीत नाही, त्याच्यामुळे अडचण आहे. आणि अल्किल ग्रुपचं नाव जर तुम्हाला माहीत असेल तर मग एवढं सांगायची गरज नाही ना. फटाफट प्रत्येक कन्सेप्ट तुमच्या लक्षात येईल. मग त्याला वेगळं सांगायची आवश्यकता नाही, स्पष्टीकरण तुम्हाला. ओके. बघा नेक्स्ट अजून CH2 डबल बॉन्ड CH C डबल बॉन्ड O CH डबल बॉन्ड CH2. पहिला नियम डावीकडे बघावे, उजवीकडे बघावे. आहे का? CH डबल बॉन्ड CH2 CH डबल बॉन्ड CH2 दोन्हीकडे सारखे ग्रुप असतील तर डाय हे प्रिफिक्स घ्यावे. घ्या डाय. आता अल्किल ग्रुपचं नाव लिहित असतंय. CH2 डबल बॉन्ड CHचं नाव काय? पाठ पाहिजे. काय रे? व्हिनिला. मग लिहिलं व्हिनिल, डाय व्हिनिल. आणि सगळ्यात शेवटी म्हणायचं कीटोन. नाव तयार झालं डाय व्हिनिल कीटोन. अशा प्रकारे ह्या कंपाऊंडचं नाव आहे डाय व्हिनिल कीटोन. चला नेक्स्ट बघा. आपल्याला कळण्यासाठी अनेक उदाहरणं आपण घेऊ शकतो. त्यापैकी काही एक्झाम्पल्स तुमच्यासमोर मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येक उदाहरण तुमचं तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. आहे का? आता हा कुठला ग्रुप आहे तुम्हाला माहित आहे. कीटोनला नाव लिहायचं आहे. कीटोनला कुठलं नाव लिहायचं आहे?
कॉमन नाव द्यायचं आहे. मग आपला नियम काय म्हणतो, डावीकडे बघावे उजवीकडे बघावे, आहे की नाही. कोण आहे CS2 रिंग, कोण आहे CS2 रिंग, दोन्ही सेम आहेत का, आहेत ना. मग दोन्हीकडे जर सारखे ग्रुप असतील तर काय डाय प्रिफिक्स घ्यायचं, डाय वापरायचं, म्हणून घेतलं डाय. हां, पुढे काय लिहा, त्या अल्किल ग्रुपचं नाव लिहा. हो, का नाव आहे, बेंझिन रिंगला जर CS2 असेल तर त्याचं नाव काय असतं माहिती आहे का, बेंझिन. काय बेंझिन, काय बेंझिन, आणि म्हणून लिहिलं बेंझिन, डाय बेंझिन. आणि सगळ्या शेवटी कामाचं कीटोन, मग नाव झालं डाय बेंझिल कीटोन. अशा प्रकारचं नाव या ठिकाणी आपल्याला लिहिता येतं. असे किती बी उदाहरणं आपण घेऊ शकतो. ओके, बघा आता पटपट सांगतो थोडं बघा. C डबल बॉन्ड O CS2 CH डबल बॉन्ड CS2. चला, डावीकडे बघावे उजवीकडे बघावे. आता हे दोन्ही सेम आहेत, ते दोन्ही सेम असतील तर डाय घ्यावे. डाय घेतलो आपण. नाव बघा, CH2 डबल बॉन्ड CH CH2 डबल बॉन्ड CH नाव काय याचं, अलील, डाय अलील, आणि शेवटी कीटोन. नाव झालं डाय अलील कीटोन. काय नाव झालं, डाय अलील कीटोन. संपली. नेक्स्ट पॉईंट. आता इथे कसं आहे बघा, आता हे कोण आहे, सायक्लोहेक्झिल आहे. हे कोण आहे, सायक्लोहेक्झिल आहे. दोन्ही सेम आहे. डावीकडे बघावे उजवीकडे बघावे. दोन्ही ग्रुप सेम असतील तर डाय प्रिफिक्स घ्यावे. हे डाय घेतलं आपण प्रिफिक्स. दिसतंय का बघा, दिसतंय का, हां दिसलं आलंय. डाय नाव काय ह्याचं, सायक्लोहेक्झिल. डाय सायक्लोहेक्झिल, शेवटी कीटोन. मग लिहिलं आपण कीटोन, डाय सायक्लोहेक्झिल कीटोन, असं ह्याचं नाव तयार झालं. अशी किती उदाहरणं घेता येतील, कळलं का. आपण जे जे उदाहरणं घेतोय प्रत्येक उदाहरणामध्ये काय, जर ग्रुप सेम असेल तर, कळलं का. सगळे उदाहरणं एकसारखी घेतली आपण, आणि प्रत्येक ठिकाणी असलेले जे काय ग्रुप होते ते एकसारखे होते. आता या ठिकाणी बी सायक्लोहेक्झिल, या ठिकाणी बी सायक्लोहेक्झिल, आणि म्हणून ह्याचं नाव डाय सायक्लोहेक्झिल कीटोन झालं. आणखीन काही उदाहरण बघा. आता उदाहरण तुमच्या समोर आहे. आता हे एक्झाम्पल आपण समजून घेऊयात. आता बघा, या उदाहरणामध्ये आता आपला नियम काय म्हणतो, डावीकडे बघावे उजवीकडे बघावे. दोन्हीकडे सारखा ग्रुप असेल तर डाय हे प्रिफिक्स घ्यावे. दोन्हीकडे सेम ग्रुप आहे म्हणजे काय घ्यायचं, डाय. चला, आता बघा ह्याचं नाव लिहायचं आपल्याला. मग तुम्हाला माहिती आहे हा ग्रुप कुठला आहे, कुठला ग्रुप आहे हा. आता झाले वाटतं ते. अजून एक मी वाढवून घेतो याच्यामध्ये, कारण अजून एक वाढवून घेतो. एक मिनिट, हा एक मिनिट. हे झाले उदाहरण आपल्याला. अजून एक घेऊ आपण. CS3 CH CS3 CS2 असं घेऊ. CS2 CH CS3 CS3. हां, आता या ठिकाणी हे दोन्ही सेम आहेत, कळलं नाही आपल्याला. डाय लिहिलो आपण. ओके, ह्याच्या समोर लिहायचं अल्किल ग्रुपचं नाव, कळलं का. डावीकडे बघावे उजवीकडे बघावे. दोन्हीकडे सारखा ग्रुप असेल तर डाय हे प्रिफिक्स घ्यावे, है ना. डाय लिहावे आधी लिहलं. मग आता काय करायचं माहिती आहे का, नीट ऐक रे, तुला सांगलेला मी, कळलं का तुला सांगितलेलं. मग आता बघ इकडं कुठला ग्रुप आहे, तिकडं ग्रुप. एक तर तुला अल्किल ग्रुपचं माहीत नाही नाव. तुला जर अल्किल ग्रुपचं नाव माहिती असलं असतं ना, सगळं कळलं असतं. पण तुला कुठं माहीत आहे म्हणून सांगायला लाव, नीट ऐक. हां, कळाले का नाही कळाले, हे तुला तर तुलाच म्हणाला मी. झालं. मग आता बघा इथं 1 2 3 4 ब्यूट आहे. पुढे वायर ब्युटील झालं. आणि 1 2 2 नंबरला एक CS3 आहे. 2 नंबरला एक CS3 असं तर आयसो येते म्हणजे. आणि तर प्रायमरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री आहे, कळलं का. जर प्रायमरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री असेल आणि 2 नंबरच्या कार्बनला एक CS3 असेल तर आयसो घेत असते. म्हणून डाय आयसो ब्युटील, शेवटी कीटोन. कीटोन, हो का. अशा प्रकारे ह्या कंपाऊंडचं नाव त्या ठिकाणी तयार होत आहे. नेक्स्ट बघा. CS3C CS3 CS3 CS2 C डबल बॉन्ड O C
CH2 CH3 CH3 आणि CH3. आपला नियम काय म्हणतो? डावीकडे बघावे उजवीकडे बघावे. डावीकडे आणि उजवीकडे दोन्हीकडचा सारखा ग्रुप असेल तर डाय लिहावे. हो का? दोन्ही सेम आहे तर डाय लिहा. हे इकडं बघ तिकडे लिहू. बघितल्यावर कळलं आता सांगायची गरज नाही. नाव लिहू आपण ह्याचं. आता अल्क्यूबचं नाव लिहायचं असते. मोजा 1 2 3 4 5. 5 म्हणजे पेंट. पुढे वायल लिहा. पेंटील झालं. आता बघा हे प्रायमरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री आहे आणि 1 2 2 नंबरच्या कार्बनला 2 CH3 आहेत. प्रायमरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री असेल आणि 2 नंबरच्या कार्बनला 2 CH3 ग्रुप जोडलेले असतील तर आपल्या ठिकाणी ओके निवो है ना डाय निवो पेंटील. डाय निवो पेंटील किटोन. किटोन. असे किती बी उदाहरणं घेता येतील आपल्याला. असे किती बी उदाहरणं घेता येतील. अजून एक बघा CH3 CH CH3 CH2 CH2 C डबल बॉन्ड O CH2 CH2 CH CH3 CH3 आहे की नाही. आता इथे लिहिलं बघा डावीकडे बघावे उजवीकडे बघावे. एकच आहे. असं लिहायच्या असं लिहिला तेच आहे. घाबरून जाऊ नका. हा डावीकडे बघावे उजवीकडे बघावे. दोन्हीकडे सारखा ग्रुप असेल तर डाय हे प्रतीस घ्यावे. म्हणून लिहिलो डाय. ह्याच्या समोर काय लिहायचं? अल्किल ग्रुपचं नाव बघा कोणतं आहे? 1 2 3 4 5. 5 म्हणजे पेंट. पुढे वायल पेंटील झालं. आणि प्रायमरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री आहे. 1 2 2 नंबरच्या कार्बनला 1 CH3 आहे. प्रायमरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री असेल आणि 2 नंबरच्या कार्बनला जर 1 CH3 असेल तर त्या ठिकाणी माझं आयसो म्हणून नाव झालं डाय आयसो पेंटील. शेवटी किटोन झालं संपलं. असे हे 13 उदाहरणं आपण घेतले बघा. हे सगळे उदाहरणं एक प्रकारचे होते. ह्या प्रत्येक उदाहरणामध्ये असलेले अल्किल ग्रुप एकसारखे होते. आणि तुम्हाला माहित आहे की त्या C डबल बॉन्ड ओच्या डावीकडे बघा उजवीकडे बघा आणि दोन्हीकडे असलेले जर ग्रुप सारखे असतील तर डाय घ्यायचं आणि मग अल्किल ग्रुपचं नाव लिहायचं आणि मग म्हणायचं किटोन. अशा प्रकारे त्याला नाव द्यायची पद्धत आहे. त्या नियमाचा वापर करून आपण नावं लिहिली. आता काही उदाहरणं आपण घेऊयात ज्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे. वेगळे असतील तर काही उदाहरणं आपण घेऊयात आणि हा भाग या ठिकाणी आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करूयात. ओके पहा. सर्वांनी लिहून घ्या व्यवस्थित. परत सगळे उदाहरणं तुमच्या समोर व्यवस्थितपणे लिहिण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक उदाहरण तुमचं तुम्ही समजून घ्यायचं आहे. अतिशय सोपे एक्झाम्पल्स आहे. ह्याच्यामध्ये एकच महत्त्वाचं आहे. तुम्हाला अल्किल ग्रुपचं नाव माहीत पाहिजे. तुम्हाला जर अल्किल ग्रुपचं नाव माहीत असेल तर फार सोपं आहे. आणि अल्किल ग्रुपचं नाव तयार कसं होतं? वर्ड रूट लिहा. त्याच्यासमोर लिहा सफिक्स वायल म्हणजे अल्किल होईल. मिथ वायल मिथिल. इथ वायल इथिल. अशा प्रकारे ओके. आणि मग तिथं कुठं कार्बनची संख्या 3 किंवा 3 पेक्षा जर जास्त असेल तर प्रिफिक्स वापरायचं. कुठं एन येते, कुठं आयसो येते, कुठं निओ येते, कुठं सेकंडरी येते, कुठं टर्शरी येते. याप्रमाणे आपण त्याला नाव लिहू शकतो. असे कितीही उदाहरणं आपल्याला घेता येतात. प्रत्येक कन्सेप्ट तुम्ही समजून घ्या. अल्किल ग्रुपची नावं मात्र व्यवस्थित लक्षात ठेवा. ते जर तुम्हाला माहीत असतील तर लई सांगायची गरज नाही. आणि अल्किल ग्रुप माहीत नसतील तर अडचण येते. जरा प्रॉब्लेम येते. तरी बी मी सांगायला चलतीवर सांगायला लावा. हां मग ते मी सांगत बसल्यावर मग वेळ लागते. कळालं का? मग तुमची काय अडचण असेल तर कमेंट करा. आपण तुमचा जो प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह करा. प्रत्येक व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. व्यवस्थित बघा. समजत नसेल पुन्हा बघा. तरी बी काही अडचण आली तर कमेंट करा. आपण त्याच्यावर जो काय प्रॉब्लेम असेल सॉल्व्ह करूयात. संपलं. ओके पहा. CH3 C डबल बॉन्ड O CH2 CH3. चला आपला नियम काय म्हणतो? डावीकडे बघावे उजवीकडे बघावे. आहे की नाही? बघा आता या ठिकाणी बघा. तुम्हाला या ठिकाणी दोन्हीकडे बघायचं आहे की नाही? मग आता बघा इकडे बघा CH3 आहे. इकडे बघा CH2 CH3 आहे. आणि तुम्हाला माहित आहे हे दोन्ही ग्रुप सेम आहेत का नाही? हे दोन्ही ग्रुप वेगळे आहेत. एक CH3 आहे, एक CH2 CH3 आहे, एक मिथिल आहे, एक इथिल आहे. हो का? एकाचं नाव मिथिल आहे इथे लिहितो मी आणि एकाचं नाव इथिल आहे. हां एक मिथिल एक इथिल. मग काय करायचं तर पहिला अक्षर बघायचं M, पहिल्या अक्षराचं E. मग बघायचं अल्फाबेटिकली आधी कोणतं येतंय? अरे बाबा 2 अल्किल ग्रुप आहेत का नाही तर दोघांचं नावं लिहू ना इथं. ठीक आहे लिहलो. मग त्याच्यामधलं पहिलं अक्षर बघा M आणि E.
समजलं का? मग EBCD मध्ये यम आधी येते का ई आधी येते? कळलं का? ABCDE आलं बघा ई. मग EFGHIJKL यम येते म्हणजे ई आधी येते, म्हणून आधी इथिल लिहायचं, मग मिथिल लिहायचं आणि मग कीटोन लिहायचं. कळलं का? डावीकडे बघा उजवीकडे बघा, दोन्हीकडे जर वेगवेगळे ग्रुप असतील तर त्यांचा क्रम अल्फाबेटिकली लिहा. अल्फाबेटिकली लिहा म्हणजे कसं? असं लिहायचं. जो अल्फाबेटिकली अगोदर येतो ते आधी लिहा आणि जो अल्फाबेटिकली नंतर येतो ते नंतर लिहा. कळलं का? मग आधी कोणतं नाव येईल? इथिल. मग लिहून आपण इथिल, मग मिथिल आणि मग सगळ्या शेवटी काय येईल? यस, कीटोन. झालं. इथिल मिथिल कीटोन असं नाव आलं. कळलं समाना? एक उदाहरण करायला संपलं. दुसरं बघा, CH3 C डबल बॉन्ड O CH2 CH2 CH3. आता बघा, हे मिथिल आहे, हे एन प्रोपिल आहे. आता नाव तुम्ही लक्षात ठेवा. आता मी सांगत नाही, अल्किल ग्रुपचं नाव कसं तयार होतं सांगितलं मी. कळलं? लक्षात ठेवा तुम्ही ते पहिल्यांदा. हां, आता मी डायरेक्ट सांगतो. हे बघा, नाव मिथिल आहे, हे लिहिलं मिथिल. चला, इकडे कुठला आहे? एन प्रोपिल. हे बघा, एन प्रोपिल. हां, आता बघा, मिथिल एम आहे, प्रोपिल पी आहे. एन बघायचं नाही, एम बघा, मिथिल आणि प्रोपिल. हां, एम बघा आणि पी बघा. मग अल्फाबेटिकली आधी एम का पी? ABCDEFGHIJKL यम आलं बघा. NOP आधी कुठलं? यम. मग आधी मिथिल, मग एन प्रोपिल, मग कीटोन. म्हणून ह्याचं नाव आलं मिथिल. हां, एन प्रोपिल. हां, आणि मग कीटोन. अशा प्रकारे ह्या कंपाऊंडचं नाव तयार झालं. हे दुसरं एक्झाम्पल. ओके, तिसरं बघा, CH3 CH CH3 C डबल बॉन्ड O CH2 CH3. आता इकडे बघा, इकडे बघा, इकडं आहे आयसोप्रोपिल. डावीकडे बघावे उजवीकडे बघावे. दोन्ही वेगळे असतील तर अल्फाबेटिकली जो अगोदर येतो त्याचं नाव आधी लिहत असते. जो ग्रुप अल्फाबेटिकली अगोदर त्याचं नाव अगोदर लिहत असते. आणि आता नाव सांगत नाही, मी डायरेक्ट सांगतो का. हे ह्याचं नाव काय? आयसोप्रोपिल आहे. आयसोप्रोपिल. कळालं का? कार्बन 3 म्हणजे प्रोपिल आलं, आहे की नाही? आणि सेकंडरी कार्बनची बाजू फ्री आहे, दोन्हीकडे समान आहे, तेव्हा आयसो येते. झाले आधी सांगितलं, हे आलता आधी बी, तर ते बघा वाटल्यास व्यवस्थित कळेल तुम्हाला. आयसोप्रोपिल हे कुठला आहे? इथिल आहे. हे का? हे इथिल. मग आता बघायचं. आणि एक लक्षात घ्या, जर आयसोप्रोपिल असेल, आयसो असेल किंवा निओ असेल किंवा सायक्लो असेल, 3 शब्द लय महत्वाचे. आयसो, निओ आणि सायक्लो. बघा, त्या अल्किल ग्रुपच्या नावामध्ये आयसो, निओ आणि सायक्लो जर असेल, हे 3 शब्द असतील, ह्याच्यापैकी एक असेल, तर अल्फाबेटिकली ऑर्डर ठरवताना, अल्फाबेटिकली कुठला अगोदर येतो हे ठरवताना ते पी बघायचं नाही, आय बघायचं. हां, आय बघायचं, एन बघायचं आणि सी बघायचं. कळलं का? आणि बाकीच्यामध्ये एन आहे, सेकंडरी आहे, टर्शरी आहे, त्याच्यामधलं हे अक्षर बघायचं नाही, त्याच्यामधलं बघायचं अल्किल ग्रुप बघायचं. आणि ह्याच्यामधलं आय बघायचं, एन बघायचं. हे तिघामधलं, हे 3 महत्त्वाचे आहेत बरं का. ह्या तिघापैकी हे सोडा माहीत आहे, हे 2 महत्त्वाचे आहेत बघा. हे 2 महत्त्वाचे आहेत. आयसोमधलं आय बघायचं, निओमधला एन बघायचं, अल्किल ग्रुपचा विचार करायचं नाही. हे 2 वेगळ्या गोष्टी आहेत, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. कळलं का? थोडं वेगळं आहे, व्यवस्थित समजून घ्या म्हणजे आपल्या सर्वांच्या व्यवस्थित लक्षात येईल. चला, ह्याचं नाव काय? हे आयसो आधी कोणते येते? ई है ना, इथिल. ABCDE आधी येते, म्हणून आधी नाव इथिल, मग आयसोप्रोपिल आणि मग सगळ्या शेवटी कीटोन. झालं, संपलं. अशा प्रकारे आपल्याला अनेक उदाहरणं घेता येतील. काही उदाहरणं तुमच्यासमोर सांगितली, आता तुम्हाला कळतील. पटपट पटपट घेतो आता. बघा, CH3 CH3 C डबल बॉन्ड O CH2 CH3 आहे का? इकडे बघा कुठला आहे? ह्याचं नाव आहे टर्शरी ब्युटील. इकडे कोणता आहे? इथिल. बघा, टर्शरी ब्युटील मधला टी बघायचं नाही. हां, फक्त दोघं असे आहेत, 2 प्रिफिक्स असे आहेत, आयसो आणि निओ. कळलं का? या 2 प्रिफिक्सचा विचार करायचं अल्फाबेटिकल ऑर्डर ठरवताना. टर्शरी, सेकंडरी, एन ह्यांचा विचार करायचा नाही. इथं बघायचं ब्युटील. अल्किल ग्रुपचं बघायचं, बी आहे.
इथं ई आहे म्हणजे आधी कुठलं येईल टर्शरी ब्युटील, म्हणजे टर्शरी ब्युटील, हां, मग इथिल आणि मग कीटोन, मग कीटोन. कळलं तुम्हाला? हे अशा प्रकारे. ओके, बघा नेक्स्ट 5वं बघा. हे बघा इकडे कोण आहे? आयसोप्रोपिल आहे. आयसोप्रोपिलचं का बघायचं? आय बघायचं. हे आहे तुमचा सेकंडरी ब्युटील. सेकंडरी ब्युटीलमध्ये एस बघायचं नाही, बी बघायचं. कळलं का? लांब लिहिला मुद्दाम, हे चिटकून लिहिला मी मुद्दाम. कळतंय का? इथला आय, इथलं बी, बी आधी येते म्हणून सेकंडरी ब्युटील आयसो प्रोपिल कीटोन. अशी कितीही उदाहरणं आपल्याला घेता येतील. 6वं बघा एक CH3 CH CH3 C डबल बॉन्ड O बेन्झीन रिंग आहे का? ह्याचं नाव काय? आयसोप्रोपिल. ह्याचं फिनिल आहे. मग आय आधी येते म्हणून आधी आयसोप्रोपिल, हां, मग फिनिल, हां, मग कीटोन. कीटोन अजून 1-2 घेऊ आणि पार करू आपण. हो का? हे रिंग आहे. कळलं का? हे CH2 आहे. C डबल बॉन्ड O CH3. हे बेन्झील आहे. हे मिथिल आहे. आधी बेन्झील येते. बेन्झील, हां, मिथिल, हां, कीटोन. आठवं एक घेऊ आपण लास्ट. एवढे लास्ट घेऊ. C डबल बॉन्ड O, हां, इकडे मिथिल आहे, इकडे फिनिल आहे. आधी यम येईल म्हणजे मिथिल, हां, फिनिल, हां, आणि शेवटी काय येईल? कीटोन. बस हे सगळे उदाहरणं तुमच्यासमोर सांगितले. अगोदर सांगत असताना प्रत्येक अल्किल ग्रुपचं नाव सुद्धा तुम्हाला मी सांगितलं होतं. या ठिकाणी अल्किल ग्रुपचं नाव तुम्ही लक्षात ठेवा. कळलं का? ते पाठ करा. हां, लक्षात ठेवा, हे फार महत्त्वाचं आहे. फक्त कार्बनची संख्या मोजायची, वर्ड रूट लिहायचं, समोर वाईल लिहायचं आणि योग्य ठिकाणी योग्य असा प्रिफिक्स वापरायचा. एन, आयसो, निओ, सेकंडरी, टर्शरी. कुठलं वापरायचं हे माहीत पाहिजे आपल्याला. आणि एवढं कळलं की नॉमेनक्लेचर फार सोपं आहे. अशा प्रकारे जर त्या ठिकाणी C डबल बॉन्ड ओला जोडलेले दोन्ही अल्किल ग्रुप वेगळे असतील तर त्यांचा क्रम अल्फाबेटिकली ठरवायचं. आणि अल्फाबेटिकली ठरवत असताना अल्किल ग्रुपमधलं पहिलं अक्षर बघायचं. परंतु आयसो आणि निओ हे असे 2 प्रिफिक्स आहेत. आयसो आणि निओ आणि सायक्लो हे 3 असे प्रिफिक्स आहेत. त्याच्यापैकी 2 महत्त्वाचे, 2 असे प्रिफिक्स आहेत ज्यांचा आय आणि एन यांचा वापर अल्फाबेटिकल ऑर्डर ठरवताना त्याचा विचार करायचा, त्याचा विचार केला पाहिजे. ते लक्षात घेतलं पाहिजे आपण. अशा प्रकारे या ठिकाणी आपण संपूर्ण नॉमेनक्लेचरची सिस्टीम बघितलेली आहे. ठीक आहे, धन्यवाद.